रामदास आठवले आपल्या शीघ्र कवितांनी राज्यात नव्हे तर दिल्लीलाही पोटभर हसवणारे कवितेत रमणारे राजकारणी। रामदास आठवले बोलायला उभे राहिले की आपल्या कवितांनी विरोधकांनाही पोट भरून हसवणारच। कवितांद्वारे कधी स्तुतिसुमन उधळणारे, कधी इशारा देणारे, कधी अलगद आपल्या महत्वाकांक्षा बोलून दाखवणारे आठवले। और मेरी मत करो कोई भी नकल, मेरी कोई भी मत करो नकल, नहीं तो मैं कर दूंगा तेरा टक्कल। रामदास आठवले नुसतं नाव उच्चारलं तरी एक वेगळीच प्रतिमा उभी राहते। आठवले म्हटलं की पहिल्यांदा नेत्याचा नव्हे तर अभिनेत्याचा चेहरा दिसतो। राजकारणी आठवत नाही तर आठवतो एक शीघ्र कवी। अरे मैं तो आगे बढ़ रहा हूं लेकिन तू आगे कब बढ़ेगा। अरे मैं तो आगे बढ़ रहा हूं लेकिन तू आगे कब बढ़ेगा। मैं तो कांग्रेस के साथ लड़ रहा हूं, तू कब लड़ेगा। आपल्या शीघ्र कवितांनी समोरच्याला पोट भरून हसवणारे आठवले। मग ती राजकीय सभा असोत वा पत्रकार परिषद की अगदी संसद, शीघ्र कवितेच्या या आपल्या दिमाखदार अंदाजानं महाराष्ट्राच्या राजकारणात आठवलेंनी आपली एक वेगळीच छबी निर्माण केली आहे। तुम्ही सर्वांनी घ्या शिवरायांची आणि भीमरायांची हाक, तुम्ही सर्वांनी घ्या शिवरायांची आणि भीमरायांची हाक, निवडून द्या तृप्ती सावंत धनुष्यबाण। महाराष्ट्रातल्या विरोधकांना आपल्या शीघ्र कवितांचे फॅन बनवणाऱ्या आठवलेंनी मंगळवारी राज्यसभेलाही पोट भरून हसवलं। नरेंद्र मोदी का करता हूं मैं अभिनंदन, क्योंकि लंदन में जाकर उन्होंने किया है बाबा साहब को वंदन। आठवलेंनी त्यांच्या शीघ्र कविता राज्यसभेत सादर केल्या आणि सभागृहाचं वातावरण बदललं। सर, आपने मुझे बोलने का वक्त दिया है, अब मैं क्या क्या बोलूं। 60 साल के कांग्रेस के कारनामों का पोल खोलूं, खोलूं कि मत खोलूं, बोलूं कि मत बोलूं। यूपीए सरकार ने ही की थी महंगी, किया था महंगा सब्जी और आलू। यूपीए सरकार ने ही महंगा किया था सब्जी और आलू, लेकिन बिहार में कैसे ही चुनकर आए नीतीश और लालू। लेकिन बिहार में कैसे सत्ता में आ गए नीतीश और लालू, ये दोनों में कौन है ज्यादा चालू। पत्रकार परिषद असोत वा राजकीय सभा, आठवले बोलायला उभे राहिले की त्यांना सुचतात शेलक्या कविता। या कवितांद्वारे मंचावरील आणि मंचा बाहेरील राजकारण्यांना आठवले चिमटे काढतात। कधी त्यांची पंचायत करतात तर कधी या शीघ्र कवितांच्या माध्यमातून त्यांच्यावर स्तुतिसुमन उधळतात। कधी आपली महत्वाकांक्षा बोलून दाखवतात तर कधी अनेकांना त्यांच्या खास अंदाजात इशाराही देतात। त्यांच्या कविता अगदी विरोधकांनाही पोट भरून हसायला लावतात। आपल्या खास शैलीत काढलेले चिमटेही विरोधकांना गुदगुल्यांसारखे वाजतात। या म्हणजे आता फडकू लागलेला आहे भगव्या बरोबर निळा, गावागावामध्ये आता फडकू लागलेला आहे, गावागावामध्ये भगव्या बरोबर निळा। म्हणूनच काँग्रेसवाल्यांच्या पोटामध्ये उठलेला आहे गोळा। कधी विखारी टीका नाही की कधी व्यक्तिगत आरोप नाही, पण तरीही समाजातल्या प्रत्येकाला खदखदून हसायला लावणाऱ्या कविता। रामदास आठवलेंच्या कवितांची दखल खुद्द नेटकऱ्यांनीही घेतली आहे। रामदास आठवलेंच्या कवितांचा फॅन क्लब सुरू झालाय। त्यांच्या अनेक कविता सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यात। अनेकदा त्यांच्या नावानंही कविता पोस्ट केल्या जातात, पण आठवलेंची अदाच निराळी। आठवले बोलायला उभे राहिले आणि आपल्या कवितांशिवाय बोलणं पुरं झालं असं कधीच झालं नाही। असा हा कवितेत रमणारा राजकारणी आगाच।